नमस्कार. हो. आज आपण क्रिप्टोकरन्सीच्या जगातल्या 2 महत्त्वाच्या घडामोडींवर जरा सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत. एक तर आहे सन क्रिप्टोच्या भारतातल्या नवीन सुविधेबद्दल आणि दुसरं म्हणजे कॉइनबेसच्या अमेरिकेतील राजकीय हालचालींबद्दल. हो, दोन्ही इंटरेस्टिंग बातम्या आहेत. बरोबर. तर आपला उद्देश हा आहे की या घडामोडींचा भारतीय क्रिप्टो मार्केटवर आणि एकूणच जागतिक नियमांवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया त्या बातमीने जी थेट आपल्या भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांशी संबंधित आहे. सन क्रिप्टोने भारतात पहिल्यांदाच भारतीय रुपयांमध्ये म्हणजे INR मध्ये क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंग सुरू केलंय. हो, ही मोठी बातमी आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या महिन्यासाठी कोणतेही ट्रेडिंग शुल्क नाहीये. अच्छा, म्हणजे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसतोय. नक्कीच. आणि यात 75 पटपर्यंत लिव्हरेज वापरता येणार आहे. 75 पट? बापरे. हो, 500 पेक्षा जास्त ट्रेडिंग पेअर्स पण आहेत. म्हणजे आतापर्यंत कसं USDT सारखे स्टेबल कॉइन्स वापरावे लागायचे फ्युचरसाठी, पण आता थेट रुपयामध्ये. अगदी थेट INR मध्ये व्यवहार करता येतील. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जागतिक स्तरावर जर आपण बघितलं तर क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये जवळपास म्हणजे साधारणपणे 60-70% व्यवहार हे डेरिव्हेटिव्हजमध्येच होतात. हो का? एवढं जास्त प्रमाण आहे? हो, आणि लिव्हरेजमुळे काय होतं की कमी गुंतवणुकीत मोठे व्यवहार करता येतात. त्यामुळे परतावा वाढण्याची शक्यता असते, अर्थात धोकाही वाढतो. बरोबर. आणि भारतात थेट INR मध्ये फ्युचर्स ट्रेडिंगची सोय नव्हती ना, त्यामुळे अनेकांना ते जरा अवघड वाटायचं. हो, ते स्टेबल कॉइन्स घेणं, मग ते कन्व्हर्ट करणं. अगदी. किंवा P2P कन्व्हर्शन करणं, त्यात वेळ जातो, कधीकधी एक्स्ट्रा चार्जेस लागतात. आता सन क्रिप्टोमुळे भारतीय गुंतवणूकदार त्या त्रासातून वाचतील. म्हणजे थेट रुपयामध्ये फ्युचर्स ट्रेडिंग करू शकतील. बरोबर. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर INR आणि USDT दोन्हीमध्ये ट्रेडिंग आहे म्हणे. आणि INR मधून USDT मध्ये रूपांतरण करायला वेगळं शुल्क पण नाहीये. पण मग हे 75 पट लिव्हरेज म्हणजे धोका तर प्रचंड वाढला ना. गुंतवणूकदारांच्या सुरक्षितेसाठी काय विचार केलाय त्यांनी? अगदी बरोबर प्रश्न आहे. जास्त लिव्हरेज म्हणजे जास्त धोका, हे तर आहेच. तर त्यासाठी सन क्रिप्टोनी काही रिस्क मॅनेजमेंट टूल्स दिली आहेत. उदाहरणार्थ जसं की स्टॉप लॉस टेक प्रॉफिट ऑर्डर्स, म्हणजे नुकसान कुठेतरी थांबवता येतं किंवा नफा बुक करता येतो. आयसोलेटेड मार्जिनची सोय आहे. अच्छा. आणि मार्केट लिमिट, स्टॉप लिमिट असे वेगवेगळे ऑर्डर टाईप्स आहेत. म्हणजे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार ट्रेडिंग करू शकतात. ठीक आहे. आणि सन क्रिप्टोबद्दल काय माहिती आहे? म्हणजे ही कंपनी कधीची आहे? सन क्रिप्टो ही 2021 मध्ये सुरू झालेली भारतीय कंपनी आहे आणि FIUIND कडे नोंदणीकृत पण आहे. अच्छा, म्हणजे नियमांचं पालन वगैरे करतात ते. हो, त्यांचे जवळपास 2.5 मिलियन म्हणजे 25 लाखाहून जास्त वापरकर्ते आहेत असं कळते. आणि भविष्यात ते क्रॉस मार्जिन आणि सोशल किंवा कॉपी ट्रेडिंग सारख्या गोष्टी पण आणणार आहेत म्हणे. पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की क्रिप्टो प्रोडक्ट्स हे अनियंत्रित आहेत आणि त्यात धोका खूप जास्त असतो. त्यामुळे कोणीही गुंतवणूक करण्याआधी स्वतः अभ्यास करणं म्हणजे DYOR हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ही झाली भारतातली बातमी. आता जरा अमेरिकेकडे वळूया. तिथली एक मोठी क्रिप्टो एक्सचेंज आहे कॉइनबेस. हो, खूप मोठी आहे ती. तर ती आता आपले राजकीय संबंध अधिक घट्ट करत आहे असं दिसतंय. त्यांनी डेव्हिड प्लॉफ नावाच्या व्यक्तीला सल्लागार म्हणून नेमलंय. डेव्हिड प्लॉफ? हे तर ओबामा आणि कमला हॅरिस यांचे मुख्य रणनीतिकार होते ना? हो, तेच. आणि गंमत म्हणजे त्यांच्या सल्लागार मंडळात आधीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी प्रचार व्यवस्थापक क्रिस लासिविटा पण आहेत. अच्छा, म्हणजे दोन्ही बाजूंचे लोक, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पण. हो. आणि माजी सिनेटर कर्स्टन सिनेमा पण आहेत. म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांशी संबंध असलेले लोक त्यांनी घेतले आहेत. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. काय वाटतं? हे बघा, अमेरिकेत सध्या डिजिटल मालमत्तेसाठी म्हणजे क्रिप्टो वगैरेसाठी नियम बनवण्याची प्रक्रिया खूप वेगात सुरू आहे. हो, ऐकलंय. आणि साहजिकच क्रिप्टो इंडस्ट्रीला या नियमांवर आपल्या बाजूने प्रभाव टाकायचा आहे. मग प्लॉफ आणि लॅसिविटा सारख्या लोकांना घेऊन ते काय करत आहेत तर दोन्ही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे लॉबिंग एक प्रकारे. अगदी लॉबिंगच. इथे 2 वेगवेगळे राजकीय विचार पण दिसतायत. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तर अमेरिकेला क्रिप्टोचं जागतिक केंद्र बनवण्याचं वचन दिलंय. हो, त्यांच्या कुटुंबाचे पण क्रिप्टोमध्ये इंटरेस्ट असल्याच्या बातम्या होत्या. हो, तर दुसरीकडे काही इंडस्ट्री लीडर्सच्या मते मागच्या प्रशासनाने जरा अडथळे निर्माण केले होते नियमांच्या बाबतीत.
त्यामुळे आता अनुकूल नियम बनवण्यासाठी कॉइनबेससारख्या कंपन्या राजकीय पातळीवर जोर लावत आहेत. म्हणजे हे सगळं भविष्यातले नियम आपल्या सोयीचे असावेत यासाठीची तयारी आहे असं म्हणता येईल? बरोबर. कॉइनबेसचे जे मुख्य धोरण अधिकारी आहेत ते म्हणतात की हे सल्लागार फक्त साऊंडिंग बोर्ड म्हणून काम करतील, म्हणजे धोरणांवर आणि स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यासाठी. पण याचा अर्थ स्पष्ट आहे की क्रिप्टो उद्योग अमेरिकेत आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि नियमांना आकार देण्यासाठी राजकीय वर्तुळात आपलं वजन वाढवतंय. अर्थात आपण इथे फक्त त्यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलतोय, कोणत्याही राजकीय भूमिकेला पाठिंबा देत नाही आहोत. नक्कीच. तर आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. एकीकडे सन क्रिप्टो भारतात क्रिप्टो डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग सोपं करून गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. हो, म्हणजे उत्पादन आणि वापर सुलभ करण्यावर भर आहे. आणि दुसरीकडे कॉइनबेस अमेरिकेत थेट धोरणात्मक पातळीवर म्हणजे नियम बनवण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय संबंध वापरत आहे. अगदी. तर या दोन्ही घडामोडींमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. कोणता? की क्रिप्टोकरन्सी उद्योग मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि जगभरात स्वीकारला जाण्यासाठी कशा वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत आहे. एकीकडे स्थानिक पातळीवर उत्पादन किंवा सेवा सोपी करणं, जसं भारतात सन क्रिप्टो करतंय. हो. आणि दुसरीकडे राजकीय पातळीवर लॉबिंग करणं, जसं अमेरिकेत कॉइनबेस करतंय. ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या जागतिक स्तरावर एकमेकांना कशा पूरक ठरतील किंवा कदाचित त्यांच्यात काही संघर्ष निर्माण होईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर पुढे लक्ष ठेवावं लागेल.